सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल दोघेही भेटले। शरद पवारांची माहिती तर दोन्ही नेत्यांनी शरद पवारांकडे आपल्या व्यथा मांडल्या। दोन्ही पक्ष वेगळे असं मत पवारांनी मांडलं। सूत्रांची माहिती। पार्थ पवारांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। सूत्रांची माहिती तर रात्री पार्थ पवारांकडून वर्षा बंगल्यावर फडणवीसांची भेट। पार्थ पवारांच्या वर्षावरील भेटीमागचं कारण अद्याप गुलदस्त्यात। एनसीपीमधील सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व। एका कथित ऑडिओ क्लिपमुळे राष्ट्रवादीतली धुसफूस शिगेला। अजितदादांबद्दल आक्षेपार्ह बोलतानाची क्लिप सुनेत्रा पवारांकडे। सूत्रांची माहिती तर राष्ट्रवादीच्याच एका नेत्यानं सुनेत्रा पवारांना ऑडिओ क्लिप ऐकवल्याची सूत्रांची माहिती। ऑडिओ क्लिपमध्ये एक नेता अजितदादांवर खालच्या भाषेत बोलला। अनुभवी नेत्यांना सहजासहजी कुणी डावलत नसतं। रोहित पवारांचं यावर भाष्य तर आदिती तटकरे यांचं पद सुनील शेळकेंना दिलं जाऊ शकतं असाही दावा। अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये उद्रेक होणार। मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया तर राष्ट्रवादीमध्ये फूट पडण्याचे चिन्ह मनत उठलेले आता एक होणार नाहीत। शिरसाटांकडून या संदर्भात प्रतिक्रिया। मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे तर राष्ट्रवादीमध्ये बदल करण्याचे अधिकार सुनेत्रा पवारांकडे। रोहित पवारांच्या आदिती तटकरे यांच्यावरील वक्तव्यावर मंत्री बावनकुळे यांची प्रतिक्रिया। अजितदादांचा सर्वाधिक छळ रोहित पवारांनीच केलाय। बारामती आपल्या नावानं ओळखली जावी यासाठी रोहित पवारांचा खोटारडेपणा सुरू आहे। उमेश पाटलांची रोहित पवारांवर टीका। तर राजकारण आणि समाजकारणाचं आकलन उमेश पाटलांकडे दिसत नाही। अशा व्यक्तींना उत्तर देणं म्हणजे स्वतःची राजकीय उंची कमी करणं। रोहित पवारांचा उमेश पाटलांवर पलटवार। स्थिती सुधारली नाही तर सगळं संपेल। ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा। कोरोना, युद्ध आणि जागतिक अस्थिरतेमुळे भारत पुन्हा गरिबीत ढकलला जाणार। नेदरलँड दौऱ्यामध्ये मोदींकडून चिंता व्यक्त। इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस रस्तेमार्गे पुण्याला रवाना तर फडणवीसांच्या ताफ्यात 6 गाड्या तर दुसरीकडे कार्यकर्त्यांकडून मोदींच्या आवाहनाला हरताळ। फडणवीसांच्या स्वागतासाठी भाजपचं पुण्यामध्ये बॅनरबाजीतनं शक्तीप्रदर्शन। पुण्यामध्ये इंधन दरवाढी विरोधात मनसेचं आंदोलन। बैलगाडी घेऊन मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते। आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। सोलापुरात युवक काँग्रेसचा भाजप कार्यालयावर मोर्चा। नीट पेपरफुटी, इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचा मोर्चा तर प्रणिती शिंदेंवरील वादग्रस्त वक्तव्याविरोधात सुद्धा हा मोर्चा। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत ही लोकांची इच्छा। सर्वेक्षण केलं तर शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत हीच लोकांची इच्छा। शिंदे मुख्यमंत्री व्हावे यासाठी जनतेकडे साकडं घालू शिवसेनेचे आमदार बच्चू कडूंची प्रतिक्रिया। तर शिवसेनेनं शेतकरी धोरण करायला हवं। शिवसेनेचे शेतकरी धोरण स्पष्ट करण्याची गरज। शिवसेनेचे नेते होताच आमदार बच्चू कडूंचा शिवसेनेलाच घरचा आहे। आता नोकरी दिली तर मालकाचे गुणगान करणं त्यांना अनिवार्य। भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांची बच्चू कडूंवर टीका। नीट पेपरफुटी प्रकरणी आरोपी शुभम खैरनारचं बँक पासबुक जप्त तर चौकशीमध्ये आर्थिक व्यवहारांचा मोठा धागा समोर येण्याची शक्यता। प्रश्नपत्रिका मोठ्या रकमेत विकल्याच्या संशयातनं तपास सुरू। एनटीएच्या भोंगळ कारभारामुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात। नीट पेपरफुटीवरून अमित ठाकरेंची ट्विट करत एनटीएवर टीका तर शिक्षण माफियांच्या मुसक्या आवळेपर्यंत शांत बसणार नाही अमित ठाकरेंची भूमिका। पुण्यातील छत्रपती संभाजी उद्यानामध्ये संभाजीराजांच्या भव्य शिल्पाचं अनावरण तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते संभाजीराजांच्या भव्य शिल्पाचं अनावरण। संभाजीराजांच्या शौर्यासह कवीचं दर्शन या शिल्पाच्या माध्यमातून। किल्ले प्रतापगडावर एआय तंत्रज्ञानानं शिवप्रताप दिनाचा इतिहास उलगडणार। पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंची माहिती तर पर्यटकांसाठी विशेष प्रेक्षक गॅलरी सुद्धा उभारणार। महात्मा फुले द्विशताब्दी निमित्त नागपुरात प्रबोधनपर चित्ररथ शहरभर फिरून समाज प्रबोधनाचा संदेश देणार। छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली चित्ररथ बनवण्यात आलाय। वाढदिवसानिमित्त माजी मंत्री यशोमती ठाकूर यांची गुळतुला तर वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांची यावेळी मोठी गर्दी। नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी प्राध्यापिकेवर महाविद्यालयाची कारवाई। मनीषा मांढरेवर महाविद्यालयाकडून शिस्तभंगाची कारवाई। 7 महिन्यांनंतर मनीषा मांढरे निवृत्त होणार होती। नीट पेपरफुटीचे धागेदोरे आता नांदेडपर्यंत पोहोचले। नांदेडच्या विद्युतनगर भागातील एका कुटुंबाची सीबीआयकडून चौकशी। कुटुंबाची जवळपास 8 तासांहून अधिक वेळ कसून चौकशी। मुलीसाठी 5 लाख रुपयांमध्ये नीटचा पेपर खरेदी केल्याचाही आरोप। पुण्याच्या नसरापूर प्रकरणामध्ये विशेष न्यायालयात आता सुनावणी होणार तर पुणे ग्रामीण पोलिसांकडून काल आरोपपत्र दाखल। या प्रकरणामध्ये 50हून अधिक नागरिकांचे जबाबही नोंदवले तर तांत्रिक पुरावे आरोपपत्रात जोडले।
कोकणात आज आणि उद्या पावसाची शक्यता. रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. दोन्ही जिल्ह्यांसाठी आज येलो अलर्ट, तर ठाण्यासह रायगडमध्ये सुद्धा हलक्या पावसाचा अंदाज. पुण्याच्या भोर तालुक्यातल्या काही गावात वादळी वाऱ्यासह पाऊस. मसूरकर कोळवडीमध्ये वादळी वाऱ्यानं 3 घरांचे पत्रे उडालेत, तर काही घरांचे कौल तुटल्यामुळे घरात पाणी शिरलंय. त्यामुळे मोठं नुकसानीचे पंचनामे करून आता नुकसान भरपाई देण्याची मागणी. गोंदियात अवकाळी पावसानं धान पिकाचं मोठं नुकसान. शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. तर कृषी विभाग आणि महसूल विभागाकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी सुरू आहे. अलिबागच्या उमटे धरणामध्ये 46 वर्षांपासून साचलेल्या गाळामुळे धरणाची क्षमता घटली. तब्बल 47 गावं आणि 33 आदिवासी वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा यामुळे प्रश्न गंभीर. गाळ काढण्याकडे दुर्लक्ष झाल्याचा नागरिकांचा आरोप. वाशिम जिल्ह्यामध्ये वाढत्या उन्हामुळे जलसाठ्यात मोठी घट, तर आगामी काळात पाणी टंचाईचं संकट आणखी गडद होण्याची शक्यता. पाणी जपून वापरण्याचं सुद्धा प्रशासनाचं आवाहन. नाशिकच्या निफाडमध्ये नांदूर मध्वेश्वर या परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक. मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केलेला ₹12.35 दर अपुरा असल्याची नाराजी, तर कांद्याला किमान ₹20 किलो भाव देण्याची सुद्धा मागणी. परभणीमध्ये नो व्हेकल डेला नागरिकांचा प्रतिसाद. रस्त्यांवर वाहनांची संख्या घटली. अनेक नागरिकांनी सायकलचा पर्याय स्वीकारत पर्यावरणपूरक संदेश दिलाय. बुलढाण्यामध्ये पोलीस बंदोबस्तात पेट्रोल डिझेल वाटप. अनेक पंपावर वाहन चालकांमध्ये वाद. बुलढाण्यातील निम्म्याहून अधिक पंपांवर इंधन नाही, तर पेट्रोल डिझेल असणाऱ्या पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा. नंदुरबारच्या धडगाव शहरातील पेट्रोल पंपावर वाहनधारकांची गर्दी, तर 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग. दरम्यान ग्रामीण भागातील पेट्रोल पंपावर इंडियन टंचाईचा हा फटका. वाशिम जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा. सलग 3ऱ्या दिवशी सुद्धा पेट्रोल पंपावर गर्दी. शेतकऱ्यांची डिझेलसाठी भटकंती. मात्र डिझेल उपलब्ध नसल्यामुळे रिकाम्या हातीच त्यांना परतावं लागतंय.